मॅचसाठी आपण पाहतोय खरं तर बॅटिंग ग्लोव्ज हँड ग्लोव्ज जे मात्र देण्यात आले ते आमचे मुंबई एक्साइट ऑफिसर सानप साहेब त्यांच्याकडून आम्हाला ते हँड ग्लोव्ज लाभले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि फ्रूट आम्हाला लाभले श्याम सर कानूर यांच्याकडून श्याम देशमुख सराकडून आम्हाला खरं तर हे फ्रूट्स लाभले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी एक सुंदर ट्रॉफी तेजसजी राजाराम मस्कर बंटी मस्कर यांच्याकडून आम्हाला ती ट्रॉफी देण्यात आली त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. ॲक्टिवा गाडीची चावी आम्हाला मिळाली. जर कोणाची असेल तर आपण येऊन घेऊन जा ओळख पटवून द्यायची आणि चावी घेऊन जायचे. सामना सुरुवात पहिला बॉल पहिलाच बॉल लाईन खराब. अंपायर आमच्या परत इशारा करतात व्हाईट बॉल. ओम साई क्रिकेट संघ प्रतिकेले पण मांडिवली विरोधात आयग्रा स्पोर्ट्स गुरवली. टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. पहिला बॉल रोहितने खराब फेकला परंतु पुढच्या बॉलवरती तो कमबॅक करतो. 3 ओव्हरची ही देखील मॅच तुम्हाला जरूर बॉल मिळेल. सलामी जोडी आता दाखल झाली मैदानावरती. तुम्ही पाहता एका बाजूला बॅटर कल्पेश आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता बॅटर हरिश्चंद्र यशवंतराव साहेब जे ठाण्यावरून आले. साहेबांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला खास करून ते भेट देण्यासाठी इथे दाखल झालेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल वाईट त्यानंतर सलग 2 बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतील. मिलिंद आणि कल्पेश ही जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल झालाय. लाईन इथे देखील चेक करावी लागेल. पंच बोलतात अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 2 धावा टीमची टोटल तुम्हाला बॉल मिळेल. गुरुदास होतोय. टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील खेळाडू पुढे सरकले. दरम्यान बॉलला तुम फेक करतील. एक सिंगल धाव इथे एकवटली गेली. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता 3 आकड्यावरती तुम्हाला बॉल मिळेल. कल्याण ग्रामीणचे दोन्ही संघ आता मैदानावरती खेळत असताना एका बाजूला तुम्ही पाहताय आई एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात ओमसाई क्रिकेट संघ पाणिवली. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर सानप साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्या खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. पहिला फलंदाज बाद. संपट झाला. एक फरदात बाद केलाय. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 3 आकड्यावरती पूर्णपणे आता स्थिरावली आहे. धावफलक तुम्हाला पार मिळेल. थोडीशी दयनीय परिस्थिती आता मैदानाच्या पद्धती टीम आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली या संघाच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळेल. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहिला बार षटकार. पुढे सरकतोय. 9 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला बार मिळेल. चांगली बॅटिंग सध्या घडीला करतोय मैदानावरती तुम्ही पाहताय.
प्रदीप इथे देखील पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. मागील बरोबर तुम्ही पाहिलं षटकार जरूर टोकलाय परंतु कमबॅक केलाय मैदानावरती. गोलंदाज तुम्ही पाहता षटक क्रमांक घेऊन आलाय रोहित. पहिला बॉल त्याने इथे खराब जरूर टाकला होता, त्यानंतर सलग 2 बॉल बीट केलं. पुन्हा एकदा बाईट, एक सिंगल, फलंदाज बाद केला. पाचव्या बॉलवरती पुन्हा एकदा षटकार आला आणि आता कमबॅक केलाय. 8 चेंडू फेकले, त्यामुळे आपण पाहतोय इथे 6 चेंडू त्याने लिगल फेकले, 2 चेंडू खराब फेकले. धावफलक टीमची टोटल 9 धाबा धावफलकामध्ये जोडले गेल्या. 3 ओव्हरची मॅच आहे, 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 30 ते 35 धाबा बनायलाच हवा या मैदानावरती. कारण तुम्ही पाहता समोर मुकेश गायकर सारखा एक मोठा खेळाडू आहे, परंतु मागील मॅच मध्ये मुकेश लवकर बाद झाला, परंतु त्यावेळेस संघाची परिस्थिती पूर्णपणे सांभाळली ती म्हणजे रोशननं त्याचाही नावाचा उल्लेख पाहायला हवा. भरपूर चांगला खेळ त्याने दाखवला या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत मी म्हणेन आतापर्यंत कमबॅक करायचा प्रयत्न चालवला आहे. षटक क्रमांक पहिलं हातात असताना रोहितच्या माध्यमातून, परंतु आता षटक क्रमांक दुसरं राजेशने देखील भरपूर चांगले बॅटिंग मागील मॅच मध्ये केली होती. तो राजेश सध्या घडीला आता दाखल झाला या मॅच मध्ये. चला सराव बंद करा, लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून एक सामना आपला बॅलन्स आहे आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल, वाड शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित. बॉलला उचलतोय दरम्यान एक चेक सिंगल, धाबे ते एक पडली जाईल आणि एका धाब्याच्या साथीने धावफलक 10 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मिलिंद त्याच्या साथीने प्रदीप ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज राजेश आलाय, गोलंदाजी करत असताना मागील मॅच मध्ये का बॅटिंग केली होती राजेशने, पूर्णपणे संघाचा डाव सावरलाय, परंतु आता या मॅच मध्ये कशा प्रकारची तो कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉल मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून चालला, बॅटला हलकसा चुंबन घेतलं आणि आता थेट मैदान सोडावं लागेल प्रदीपला. बॅट्समन आउट. मागील मॅच मध्ये आपण पाहिला असाल काय खरं तर गोलंदाजी केली होती. 4 विकेट संपादित करत असताना एक धाव खर्च करणारा राजेश इथे दाखल झालाय. पुन्हा एकदा अपील झाली आहे, परंतु फलंदाजाला परतावं लागेल माघारी. नवीन आलेला खेळाडू अमित आता तो देखील मैदान सोडतोय. भोपळाही पडू शकतो. वैयक्तिक 6 विकेट आता संपादित करत असताना मागील मॅच मध्ये भूमी इलेव्हन कोणत्या संघाच्या विरोधात एक धाव खर्च करत असताना सलग 4 विकेट त्याने संपादित केले होते. तोच खेळाडू राजेश मैदानावरती दाखल झाला आणि आता 2 बॉलवरती 2 विकेट संपादित करतोय. वाखण्याजोगी कामगिरी करत असताना गोरता सज्ज होतोय. गोरताची बार्कवरती पुन्हा एकदा राजेश इथे ऑन साइडला खेचलाय, जाग्यावरूनच आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बुटेरे सरांचा इशारा पोहोचतोय. षटकार. षटकार ठोकला. धावफलक आता 16 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल धावफलकावरती जोडली गेली. इथे अजून एक खेचलाय ऑन साइडला. लॉंग ऑन ला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका सलगचा दुसरा षटकार.
मात्र सलग 3 षटकार ठोकले होते सचिननं आणि आता तो सचिन मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून 2 तर आले, तिसरा येईल का? कारण जर 3 ठोकले तर इथे पुन्हा एकदा एक ट्रॉफी देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. एक वेगळी संकल्पना यशवंतराव बंधूच्या माध्यमातून तुम्हाला ही संकल्पना पाहायला मिळेल, कारण स्वतः मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि नेहमीच बदलापूरमध्ये ज्यावेळेस स्पर्धा होत असते, बदलापूरच्या बाहेर मुरबाडमध्ये स्पर्धा होत असते, कल्याण डोंबिवलीमध्ये स्पर्धा होत असते, त्यावेळेस मात्र यशवंतराव बंधूंची कामगिरी मोठी असते. ठाणे रायगडमध्ये ते मोठमोठे संघ बांधत असतात. मोठ्या पुरस्कर्त्याच्या यादीमध्ये त्यांचं देखील नाव आपण नेहमीच घेत असतो. मग नरेशजी यशवंतराव असतील आणि दिनेशजी यशवंतराव असतील. क्रिकेटमध्ये त्यांचं नितांत प्रेम आहे. श्री गणेश क्रिकेट संघ येवे या संघाला देखील घेऊन ते खेळत असतात. चांगला क्रिकेट त्यांचा नेहमीच आम्ही पाहिलाय आणि आता त्यांच्याच स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मैत्री चषक दोस्तीचे संबंध त्यांचे भरपूर मोठे आहेत, कारण या क्रीडांगणावरती आपण पाहतो या मुख्य व्यासपीठावरती काल जरी स्पर्धेला शुभारंभ झाला ना, तरी देखील आम्ही सरपंचापासून नगरसेवक असतील, त्यानंतर आज महाराष्ट्र पोलीस देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. बघाशी मॅडी सरांनी उल्लेख केला की डॉक्टर साहेबांना देखील या स्पर्धेमध्ये हजेरी लावली आहे, त्यामुळे त्यांचा मित्र परिवार किती मोठा आहे हे देखील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. म्हणून तर काय, मैत्री चषक 20-25चं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. मुकेशचा पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. फायनलचा खेळाडू पुढे सरकला. दरम्यान एक सिंगल इथे एकपटी जाईल. माहिती येते मिलिंदला देखील सचिनचा बल्ला बोलतोय, त्यामुळे आता सचिनला स्ट्राईक देणे अनिवार्य आहे आणि इथे मात्र स्ट्राईक देखील दिली आहे. एक सिंगल धाव इथे एकपटी जाईल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 23 आकड्यावरती आता तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय. इथे देखील पुन्हा एकदा खेळलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. बॉलर तुम्ही फेक करतील. दरम्यान एक सिंगल इथे एकपटी जाईल. मुकेश गायकरला तुम्ही पाहता, अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे आणि आता तोच अनुभव आता पणाला लाभत असताना, कारण मुकेश म्हटलं तर खुल्या गटातून देखील नेहमीच तो क्रिकेट खेळत असतो. त्याची बोलणी लागत असते. कल्याण ग्रामीण चा क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. दरम्यान स्ट्राईक आता हवी आहे सचिनला, परंतु सचिनला परतावं लागेल माघारी धावचीच्या स्वरूपात. पर्यंत बाद आणि आता गडबड होऊ शकते. मुख्य व्यासपीठावरती खरं तर सानप साहेब आहेत, त्यांचा आम्ही उल्लेख करू. यावेळेस फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. स्मृतिचषक मार्कुरीची स्पर्धा होती. तिथे पोलीस बांधव विरोधात वकील बांधव अशी मॅच देखील झाली. वकील बांधवांनी जवळजवळ 60 धावा तिथे नोंदवल्या होत्या 4 षटकामध्ये. त्यांना असं वाटलं होतं आम्ही सामना जिंकलोय, परंतु जी बॅटिंग केली पोलीस बांधवांनी, ज्या प्रकारे ते नेहमीच बॅटिंग करत असतात गुन्हेगारासोबत, तो सामना 3 ओव्हरमध्ये जिंकला होता पोलीस बांधवांनी. बदलापूर ईस्टचे पोलीस बांधव होते. मयूरजी गायकवाड साहेब असतील, सर्वच पोलीस बांधवांनी भरपूर चांगला खेळ त्या मॅचमध्ये दाखवला होता. आणि आता देखील तुम्ही पाहताय एक मोठा सामना मैदानावरती रंगत असताना जवळजवळ चेंडू संपन्न झालेत 5 आणि आता शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. धावफलक टीमची टोटल 29. मुकेश गायकर लेफ्ट मारतो विकेट. खोदून काढण्याचा प्रयत्न, शेवट गोड केले मुकेशने. धाबा किती मिळतील पाहावं लागेल. 2 तर मिळतील या शंकात नाहीये. खेळाडू भरपूर वेगाने पोहोचलाय. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकपडला जाते. दरम्यान धावफलक 31 धाबा. 32 धाबाचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि आता ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, 32 धाबाचं टार्गेट इथून मात्र कशा प्रकारे चेस करतील की या धाबा रोखल्या जातील, या बादचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे. परंतु त्याआधी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सरळ हाताने मदत केली आहे
श्री नितीन पांडुरंग तरे उद्योजक अशेले यांच्याकडून आम्हाला प्रथम व द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचव्या क्रमांकाची ट्रॉफी लाभली, त्यांचे आम्ही आभारी आहोत. तेजस्जी मस्कर यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी लाभली, त्यांचे आम्ही आभारी आहोत. उत्कृष्ट फलंदाज कूलर आम्हाला लाभलाय अमरजी बोराडे उद्योजक यांच्याकडून, त्यांचे आभारी आहोत. उत्कृष्ट गोलंदाज कूलर लाभलाय आम्हाला कैलासवासी संदेश बळीराम गायकर यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील बळीराम गायकर यांच्याकडून आम्हाला कूलर लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर चषक कैलासवासी विठ्ठल पांडुरंग कोंडे यांच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र विठ्ठल कोंडे यांच्याकडून आम्हाला लाभले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. मालिकावीरासाठी फ्रीज दीपक हरिश्चंद्र भावार्ते व सद्गुरू कृपा इलेक्ट्रॉनिक यांच्याकडून आम्हाला फ्रीज देण्यात आले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. मॅन ऑफ दी मॅचसाठी कॅप जावेदजी शेख साहेब त्यांचे आभार. मॅन ऑफ दी मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर हँडग्लोव्ज आम्हाला लाभलेत. मुख्य व्यासपीठावरती सानप साहेब आहेत मुंबई एक्साईज पोलीस, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. बॉलची व्यवस्था नितीनजी बोईर उद्योजक, त्याचबरोबर फ्रूट्स आम्हाला लाभलेत. श्याम देशमुख सर कानूर त्यांच्याकडून आम्हाला फ्रूट्स लाभले, त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि सन्मान चिन्ह आम्हाला लाभलेत प्रसादजी मस्कर यांच्याकडून, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याला सलामी जोडी पाठवायचे या मॅचमध्ये. आता ज्यावेळी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील महेशजी धुळे सर. धन्यवाद. राहुल 31 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आले आणि आता 32 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये. सेकंड राऊंडचा सेकंड सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतो. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसामध्ये सिद्धिविनायक आपटी या संघासोबत खेळणार आहे. दोन्ही कल्याण ग्रामीणचे संघ आहेत आणि आता मैदानामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळणार आहे. सलामीला राजेश आणि त्याच्या साथीनं मुकेश गायकर येतात. चला सामना थोडासा स्पीडअप करायचा. आता मात्र चेंडू या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेला आहे. लगेच आपण या ठिकाणी 3 षटकांचे मॅच आपण कव्हर करणार आहोत. पुढे एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो, आपण जाऊया मॅचच्या दिशेने आणि आता मॅचला सुरुवात होतीये. दुसरा फरीतील हा दुसरा सामना. पूर्वेकडून हळूहळू सूर्य देवता सुद्धा पश्चिमेला चाललेली आहे, लक्षात असू द्या. आणि आता मॅचला सुरुवात होईल. आणखीन एक मॅच आपल्याला कव्हर करायची, ती सुद्धा 3 षटकांचीच असणार आहे. गोलंदाज प्रदीप बॉलिंग ट्रॅकवरती. 18 बॉलचा खेळ आणि 18 बॉलमध्ये तब्बल 32 धावांची गरज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम बोथ द टीम, बोथ द क्वालिटी क्रिकेट. आणि जर्मन पहिल्या बॉलला या ठिकाणी सुरुवात होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले, व्हेरी फर्स्ट बॉल, गेम ऑन. आणि इथे पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न चालला. बॉल चालला डीप पॉइंटला. पहिला बॉलवरती आलेला राजेशच्या बॅट पलकावत आलेले आहेत. आणि या चौकाराने सुरुवात या संघाचं खातं. या दरम्यान बानिवली संघ प्रतीक 11 ओमसाहेब मानिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. यावेळेस मोठा फटका खेळायचा आहे. मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. शेवटच्या क्षणाला टिपली जाईल. अगदी आपण पाहतो चेंडू बराच वेळ हवेमध्ये तरंगला होता आणि आम्ही देत आहे. व्हॉट अ कॅच.
करायला कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही असं म्हटलं जातं आणि आता या ठिकाणी लगेचच फलंदाजाला बाद करण्यात आलेलं आहे. परतावा लागेल राजेशला, ज्या राजेशने आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीचा एक उत्तम नजारा पेश केलेला आहे. खऱ्या अर्थाने एकंदरीत 6 विकेट्स 2 मॅचेसमध्ये त्याच्या नावावरती राहिलेले आहेत आणि काय कमालीची बॅटिंग सुद्धा त्याने केलेली आहे. तोच राजेश मात्र माघारी परतलाय 4 धावा देत आपल्या संघाला. मानिवली संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. प्रत्येक 11 ओमसाई मानिवली हा संघ 32 धावांचं टार्गेट असताना या मॅचमध्ये षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या चालू मॅन्डेटरी पॉप प्ले. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू बॅटचा संपर्क नाही, मागे चालला बॉल, शॉट थर्ड मानला, बॉडीवरती आदळलाय जरूर आणि आता हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. काय जबरदस्त कमबॅक केलं प्रदीपने. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर एक विकेट त्याला मिळाली आणि त्यानंतर लगेच डॉट बॉल सुद्धा टाकण्यात आलेला आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज दिवस क्रमांक 2 याला सुद्धा आपण निरोप देणार आहोत. 2 सामने बॅलन्स आहेत हा सामना आणि यानंतर आणखीन एक सामना होणार आहे. या ठिकाणी बॅटची कडा, मागे चालला बॉल, शॉर्ट स्क्वेअर लागला तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. संघाची धाबत संख्या टीम ओमसाई प्रत्येक 11 मांजर मानिवली संघ या ठिकाणी आपण पाहतोय 5 अंकावरती पोहोचलेली आहे. 32 धाबा कदाचित आपण पाहतो या ठिकाणी दोन्ही संघ एकाच बेल्ट मधून बिलॉंग करतात आणि दोन्ही संघ जिंकण्याच्या दृष्टिकोनातून मैदानावरती जीवाचा आटापिटा चालू आहे. 2 बॉल शिल्लक आहेत. षटकातील गोलंदाज प्रदीप, स्ट्राईक एंडला मुकेश. ओ या दरम्यान लाईन खराब आहे, पंच दर्शवतात आउटसाइड द ऑफस्टम. हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी, हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. शरीरापासून थोडासा दूर राहिला आणि पंच दर्शवतात. पंचाचे दोन्ही हात समांतर आहेत. इथे धाव मिळेल अवांतर. फुल टॉस बॉल, लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय वेळेस आपण पाहतो लॉंग ऑनला. शतरक्षक दूर वरून आले होते परंतु अखेर बॉलने गाठली सीमा रेषा. अमित त्या ठिकाणी होते. बॉल चाललाय सीमा पार 4. असताना 10 धावा धावफलकामध्ये शेवटचा अंतिम बॉल या षटकातील आपण पाहतोय. गोलंदाज प्रदीप, मोठा फटका मुकेश गायकरच्या बॅट मधून. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका होता आणि सरळ आमच्या समालोचन कक्षाजवळ येऊन या ठिकाणी चेंडू लँड झालेला आहे. बॉल ठोकला. षटकामध्ये वसूल केलेले आहेत. वेल बिगिन इज अ हाफ डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल ना तर ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं वाटतंय आणि आता मैदानावरती अर्ध सोपं काम केलेलं आहे ते मुकेश गायकर आणि त्याच्या साथीनं फलंदाज आपण पाहतोय आकाश. धाबा धावफलकामध्ये एकंदरीत 16 आहेत. 12 बॉलमध्ये आता 16 धाबांची गरज आहे. सामना महत्वाचा आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जिंकू अथवा मरू अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व कायम पाहायला मिळेल परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. 12 बॉल 16 धाबांची गरज. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा मैत्री चषक 2025. 12 बॉल 16 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज होत आहेत षटक क्रमांक 2 मध्ये मिस्टर अमित. 12 बॉल 16 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल पेस करण्यासाठी स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम गुरवली पाडा संघाला विनंती राहील एकवेरा स्पोर्ट्स. 12 बॉल 16 ची गरज आहे. सामना बॅलन्स आहे. पहिला बॉल शफल झालेत, संपर्क नाही आहे. पहिला चेंडू तर डॉट आलाय. जर गुरवली संघाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल किंवा विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आलेत आणि आता मैदानामध्ये 12 बॉल
16चं इक्वेशन असताना पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव चेंजेस करण्यात येईल. अगदी आपण पाहतो जो खेळाडू मिड विकेटला होता त्याला आता लॉंग ऑफला आणण्यात आलंय आणि जो लॉंग ऑफचा खेळाडू होता त्याला मात्र मिड विकेटला घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी थोडासा चेंजेस पाहायला मिळेल. धाबा संख्या फलकामध्ये पहिला चेंडू डॉट आलाय. 11 बॉल 16 धावांची गरज. ऑन साइडला चेंडूला उचलला, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि कदाचित फिल्डिंग मध्ये बदलाव केल्याचा फायदा होऊ शकतो टीम एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा संघाला. फलंदाज झालाय बाद. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी उदय जे मात्र मिड विकेटला लगेचच गेले आणि आता हा झेल देखील त्यांच्या वतीनं स्वीकारण्यात आलेला आहे. काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळाली आणि त्यांना माहिती होतं की हा फटका याच दिशेने येईल. हे देखील एक प्रश्नचिन्ह. गोलंदाज अमित. ओ सेन्सेबल क्रिकेट. मुकेशला या ठिकाणी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. फलंदाज झाला बाद. डायरेक्ट हिट. हो क्या बात आहे. आणखीन एक धक्का लागेल मुकेश गायकरच्या स्वरूपात. मध्ये एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या संघाने काय कमबॅक केले. कमालीचं कमबॅक आहे. 12 बॉल 16 धावांची गरज होती आणि आता पहिला चेंडू अतुलने अमितने माफ करा या ठिकाणी डॉट टाकला. त्यानंतर विकेट त्याला मिळाली आणि आता रन आउटच्या स्वरूपात संघाचा सरसेनापती मुकेश गायकर बॅक टू द पॅव्हलियन. स्वतःबद्दल नाराज असेल. मुकेशने मात्र थोडीशी नाराजी व्यक्त केली मैदानाच्या आतमध्ये, कारण त्याला माहिती आहे सामना सोपा होता आपल्यासाठी. 12 बॉल 16ची गरज असताना अद्यापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. म्हणजे समीकरण येणारे 9 बॉल आता 16 धावांची गरज आहे. मैदानामध्ये दाखल झाला बॅट्समन अतुल आणि रोशन. अमित काय जबरदस्त गोलंदाजी करतात. माखडण्याजोगी खेळ आहे. सामना महत्वाचा आहे. मी मगाशी सांगितलं दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. ओ कबाच्या दिशेने चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. अगदी अखेर एका टप्प्या अखेर बॉलला अडवण्यात आलेला आहे आणि आता या 2 धाबा मिळतील. सहज गतीने 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न आहे. प्रति या बॉल मागे 2 धाबा जरी आल्या तरी मात्र सामना मानवली संघ जिंकू शकतो हे माहिती आहे फलंदाज रोशन आणि त्याच्या साथीने अतुलला. धाबा फलकामध्ये एकंदरीत आपण पाहतो 18 झालेले आहेत. 32 धाबांचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं. 31 धाबा ज्या पूर्वार्धामध्ये होत्या. आता उत्तरार्धाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. जसं मात्र सूर्य देवता सुद्धा या ठिकाणी हळूहळू या ठिकाणी आपण पाहिलं तर पश्चिमेकडे चाललेली आहे, अस्ताला चाललेली आहे. तसाच खेळ सुद्धा आता आपण पाहतोय, कारण सामना सोपा होता. 12 बॉल 16 धाबांची गरज होती आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केल्या वापसी मिळवली आहे ती एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या संघाने. स्विच इट. फटका चांगला आहे. बॉल चालला गॅप मधून. इथे मात्र नो चान्स इन टू द फिल्डर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. टीम ओम साई प्रतीक 11 मानिवली संघाला चौकार. बॉल 10 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल निर्णायक राहील या मॅचचा. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण आता या बॉलवरती चौकार षटकार जरी आला, विकेट आली, सिंगल आली, डबल आली तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जाऊन ठेपेल. गोलंदाज आपण पाहतो अमित. शेवटचा बॉल सफल झालेत. बॅटला स्पर्श तर झालाय परंतु इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आता एकच धाव मिळते. 22ची धाव होती. कदाचित असा आवाज आला परंतु या ठिकाणी अंपायर सांगतात की 22 अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. एक
संघाची धाबा संख्या धावफलकामध्ये एकंदरीत 23 धावा, विजयासाठी 6 बॉल आणि 9 धावांची गरज. बस डीजे. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 9 धावा वाचवायचे टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आई एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा या संघाला, परंतु 6 बॉल मध्ये 9 धावा बनवायचे. प्रतीक 11 ओम साई मानिवली संघाला 6 बॉल 9 ची गरज. मैदानामध्ये 2 संघ प्रयत्न करतात आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज की फलंदाज, मानिवली की गुरवली पाडा या मॅच मध्ये. मैत्री चषक 2025 हा थरार क्रीडांग नगरीमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतात बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय सपकन अंगावरती आलाय. इथे फलंदाज होईल बाद, पडता बॉल लागेल. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्राईक एंडला अतुल होते, त्याला मात्र पडता बॉल लागेल. आणखीन एक धक्का. क्यूब पहिला चेंडू डॉट आलेला आहे आणि आता धावा धावफलकावरती आपण पाहतो अगदी स्थिर आहेत. चला सामना आपण स्पीडअप करू कारण आणखीन एक मॅच आपल्याला घ्यायची आहे. सिद्धिविनायक आपटी संघ सुद्धा बाट पाहतोय. कोणता संघ येईल, गुरवली पाडा की मानिवली, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला जरूर मिळेल. 5 बॉल 9 धावांची गरज आहे. शेवटचे 5 बॉल आपल्याला या मॅचचा रिझल्ट देऊन जातील. रियाज मामू शेख हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. तुमचे राहुल चव्हाण सर, नरेश यशवंतराव सिंग, सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हो, या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न होता आणि आता पंच या ठिकाणी आपण पाहतोय सांगता सेकंडचा कॉल झालेला आहे. इथे फलंदाज बाद, लेग बाईची धाव मिळते आणि आता आपण पाहतोय दुसऱ्या धाबेसाठी आणखीन एक 9 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला. दुसऱ्या बॉलवरती 1 धाव. सेकंड घेत असताना मात्र दुसरा सुद्धा फलंदाज बाद झाला. म्हणजे आता 4 बॉल शिल्लक आहे. धावांची गरज आहे 8 या मॅच मध्ये. 4 बॉल आणि 8 धावांची गरज. बॉल आणि आता 8 धावांची गरज. मैदानावरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. थँक्यू डीजे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. 4 बॉल 8 ची गरज आहे. सामना या ठिकाणी अप्रतिम पाहायला मिळालेला आहे. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. मैत्री चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय श्री गणेश क्रीडा मंडळ एवे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल 8 ची गरज. गोलंदाज अद्यापर्यंत उदयचं कौशल्यपणाला लागलेला. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा मागे चाललाय. हा सुद्धा चेंडू डॉट टाकण्यात आला. इथे पाहिलं जाईल कदाचित इथे ही धाव चिकी सिंगल करण्यात आलेली आहे. डायरेक्ट अस्टांवरती हिट करण्यात आला. चेंडू डॉट होता
परंतु आता एक धाव मिळेल. एका धाबेसाठी अक्षरशः झगडावं लागतं आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर ही सिंगल धाव संघाची धाबत संख्या फलकामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. 3 बॉल आणि आता 7 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये चमत्कार घडून आणेल आणि टीम मानिवली संघ कोणी विचार देखील करू शकला नाहीये. पहिल्या षटकामध्ये 16 धावा होत्या, 32 आव्हान असताना 12 बॉल 16 धावांची गरज असताना सामना इतक्या क्रुशल मुवमेंटला जाईल हे मात्र वाटलं सुद्धा नाही. 3 बॉल 7 ची गरज आहे. जर एखादा मोठा फटका आला नाही तर या मॅच मध्ये पकड मजबूत करेल टीम एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा. बॅटची कडा मागे चालला या ठिकाणी. फिल्डिंग मिस्टेक पाहायला मिळाली. सेकंडचा कॉल आणि इथे फलंदाज झालाय बाद. आणखीन एक धक्का टीम मानिवली संघाला. आणि आता 2 बॉल विजयासाठी 6 धावांची गरज आहे. 2 बॉल 6 ची गरज. ह्या मॅच मैदानामध्ये रंगते. हा व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये आपण पाहतो. नेट टू नेट फाईट आहे. जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पेश होत असताना दोन संघांच्या वतीनं कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. एका बाजूला टीम एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा तर दुसऱ्या बाजूला टीम प्रतिकिलेबन ओम साई मानिवली संघ खेळतीय. 2 बॉल 6 ची गरज. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 10 बॉल मध्ये फक्त 10 धाबा शेवटच्या बनवण्यात आलेल्या आहेत. 12 बॉल 16 धाबांची गरज होती म्हणजे आता 2 बॉल 6 ची गरज आहे. चांगली क्रिकेट स्पर्धा आणि त्यामधील अनेक मॅचेस तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळालेले आहेत. प्रेक्षकांची मनं जिंकली जातात. प्रेक्षकांना असेच सामने हवे असतात. 2 बॉल 6 ची गरज. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय 2 बॉल 6 ची गरज असताना इथे झालाय डॉट बॉल आणि आता फलंदाज आपण पाहतोय होतोय बाद. विकेट सॅक्रिफाईस करण्यात आली आहे. आणखीन एक धक्का लागेल रन आउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. असं वाटलं होतं की रोशनला स्ट्राईक मिळेल तर स्ट्राईक घेण्यासाठी पुढे सरसावला परंतु स्ट्राईक एंडला जो फलंदाज होता तो मात्र जागेवरून हल्ला सुद्धा नाही आहे. आणि आता 1 बॉल गोल्डन षटकाराची गरज. 1 बॉल 6 ची गरज या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आपण पाहतोय. 6 बॉल 9 धाबांची गरज असताना सामना होता कुठे सामना आला कुठे या मॅच मध्ये हे पाहावं लागेल. या दरम्यान जर शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर आदरणीय सानप साहेब यांच्या वतीनं गोल्डन षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. जणू का आता थंडगार वातावरणामध्ये मैदानाला आग लागत चाललेली आहे. 1 बॉल 6 ची गरज. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. सामना कोणी जिंको गुरवलीपाडा की मानिवली. मानिवली की गुरवलीपाडा. 1 बॉल 6 ची गरज. फलंदाज की गोलंदाज. गोलंदाज की फलंदाज. मैदानावरती 1 बॉल 6 ची गरज. हो खोलवर डप्पाचा बॉल. सामना जिंकलाय या ठिकाणी एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मानिवली. या ठिकाणी आपण पाहतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ आपण लगेच टॉस साठी. चला आपली टीम कॅप्टन आणि गुरवलीपाडा टीम कॅप्टन. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. 12 बॉल मध्ये 16 बनवता आल्या नाहीये. हेच तर असतं मित्रांनो क्रिकेट. चढ उतार अप अँड डाऊन
क्रिकेटमध्ये होतच असं. चला आपली टीम कॅप्टन टॉस साठी या.